पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। केळीचा पाला, केळीचं वेस्टेज हे जमिनीतच कुजलं पाहिजे. पहिलं एक तर ती पहिली गोष्ट आहे. ते कुजल्यानं तयार होणारे कुठलेही इन्सेक्ट हे पिकाला कधी अपायकारक नसतात. दोन गोष्टी संभ्रमित आहेत. का संभ्रमित आहेत? जिवंत झाडावरती दंश करणारे कीटक हे मेलेल्या कुठल्याही पालापाचोळ्यात तयार होत नाहीत. समजून घ्या. समजतंय? मेल्यावरती तयार होणाऱ्या बुरशी, मेल्यावरती तयार होणारे बॅक्टेरिया, मेल्यावरती तयार होणारे इन्सेक्ट हे परोपजीवी असतात. ते चांगले मानले जातात. त्यानं तुमच्या पिकाला कधीही त्रास होत नाही. पहिली गोष्ट. जे इन्सेक्ट तुम्हाला त्रास देतात, आणि इन्सेक्ट त्रास देण्याचा एक टाइम आहे. कोणता टाइम आहे? ज्या वेळेला केळी पावसाळ्याच्या आजूबाजूला काढणीला येते, वेन चालू असते, त्यावेळेला तुम्हाला सर्वाधिक वर्षातला त्रास ह्या सकिंग अँड च्युइंग पेस्टचा होतो. पण याचा त्रास होण्याआधी आम्ही सर्वांना सांगितलंय की जेव्हा तुमच्याकडे एक घड दिसतो, किती एक घड दिसतो, त्यावेळेला तुम्ही जमिनीवरती एक रॅपिड स्प्रे घ्या. रॅपिड म्हणजे जमिनीचा पालापाचोळा, खोड, आजूबाजूचं जे काय म्हणजे बांध असेल त्याच्यावर रॅपिड स्प्रे घ्या. तो रॅपिड स्प्रे थोडासा कुठल्याही एखाद्या फॉस औषधाचा घ्या, ज्याच्यामध्ये सल्फर घाला. सल्फर प्लस झोलचा एखादा स्प्रे जर घेतला तर त्याचे इतके स्मेल म्हणजे इतके फ्युम्स तयार होतात की त्याच्या अंडी पुंजापासून अगदी प्रायमरी पर्यंत सगळे नष्ट होतात. आणि तिथून पुढे 1.5 महिन्यापर्यंत कुठलेही सकिंग च्युइंग पेस्ट तिकडे फिरकत नाही. तोपर्यंत तुमची केळी बेसिक मॅच्युरिटीला येते. आता जोडवर पद्धत वाऱ्याला प्रतिकार करते आणि सिंगल ओव्हर पद्धत वाऱ्याला प्रतिकार करू शकत नाही. याचा जर सायकोलॉजिकली विचार केला, जर सत्य असेल, सत्य म्हणून, तर ह्या शेतामध्ये सिंगल रो मध्ये शिरलेलं वारं सहज बाहेर निघतं. ह्यातनं बाहेर कधीच निघत नाही. कारण ही वॉल आहे. ही काय आहे? वॉल आहे. मी 19 वर्ष ह्याच खेळातच आहे. मी दुसरं काही केलेलं नाही. ह्याच्या बाबतीत मी पूर्ण शुअर आहे. नाही म्हणजे मी का असं म्हटलं तुम्हाला, कारण फॅक्ट्स आहे, त्यात बदलू शकत नाही. वास्तव आहे. हे वॉल आहे. ही वॉल म्हणजे भिंत आहे आणि भिंतीनं स्वतःहून स्वतःला आधार सोडलेला आहे. का? कारण ते एकमेकांच्या फक्त डोक्याला डोकं बांधून तुम्ही त्याला तारवले. पण त्याच्या झाडाचा बॅलन्स आता अजिबात शिल्लक नाही. का नाही? कारण उन्हासाठी ते झाड काय झालंय? सुकलंय. तुम्ही बांधल्यानंतर 60 किलोमीटर प्रति आवरचं वारं येऊ दे, हे एका बाजूने पडायला लागले की ते शेवट पण पडतच जाणार. ह्यातले फक्त घुंगड पडणार. समजते का? बघा, वाऱ्याची दिशा घ्या, वाऱ्याची कार्य घ्या. वारं ज्यावेळी गोल फिरतं जेव्हा गोल फिरतं तेव्हा आत शिरलेलं वारं सहज ह्यातनं बाहेर पडू शकतं. ह्यातनं बाहेर पडता येत नाही. का? तर आतमध्ये गॅप आहेत, लगेच भिंत आहे, गॅप आहेत, भिंत आहे. फिरायला लागले की ते फिरवतच राहतं. समजते तुम्हाला? इक्वल फ्लोट आणि ह्या वॉलमध्ये येत नाही. बांधण्याची पद्धत म्हटला तर सगळेजण आता किती लोक बांधतात केळी? आमच्या भागात सगळी बांधतात. पण ऍक्च्युअल जर बघितलं, जर तुम्ही डबल लॅटरल, समजून घ्या, डबल लॅटरल बेडवरची केळी आणि सुयोग्य अन्न व्यवस्थापन केलं तर केळीनं, देवानं म्हणजे निसर्गानं त्याला उभा राहायची पूर्ण कुवत दिली आहे. आणि ते आता सिद्ध आहे. आपल्यापेक्षा वादळ वारं सगळ्यात जास्त जळगावला येतं. सगळ्यात जास्त. प्रत्येक वर्षी एक तालुका झोपतो. तिथं सुद्धा आता लोक अजिबात बांधत नाहीत. बंद झालं आता. का बंद झालं? कारण आता ह्यात जर तुम्ही डबल लॅटरल प्रॉपर बेड करताय, झाडाचा एकदा बॅलन्स सरळ उभा राहिला. बघा, मला जेवढं कळलंय या 19 वर्षामध्ये केळीत, तेवढं एक सत्य आहे की जर का वारं 80 किलोमीटर पेक्षा पुढे जर आलं, तुम्ही बांधा, बांबू लावा, नाही तर स्वतः जाऊन उभा राहा. मी उभा नाही, ते काहीही तुमचं चालत नाही. हा फक्त मनाचा समाधानाचा भाग आहे. सिंगल रो आणि डबल रोतला फरक यावर्षी काही सरांचं म्हणणं आलं की सिंगल रोची जास्त पडली आणि डबल रोची पडली नाही. त्याचं कारण काय बघा, सिंगल रो ज्यांनी केली, आता एकच गोष्ट माझी शेवटची ऐकायची, म्हणजे तुम्हाला खरंच माहित पण आहे पण तुम्ही त्यात लक्ष देत नाही. सिंगल रो ज्यांनी लावली त्यांची पडली आहे, त्यांना जाऊन विचारा किती लोकांनी बेडवर लावली. हे नॅचरली बेडवर लागते. डबल असल्यामुळे कळलं? माझ्याकडे भरपूर फोन आले, सर आमचं पडलं की हो, 7x5 लावले. मग ते जोडवळीचं पडलं का नाही? कारण हे लावतानाच काय आहे? डबल रो आहे. तुमच्या लक्षात येते? हा नॅचरली बेडच 5-6 फुटाचा बेड आहे. नाही सर, काढून लावली.
नाही अहो पण लावून तुम्ही बेड केला ना. आज तुम्ही बेड केल्यामुळं त्याच्या दोन्ही बाजूच्या मुळ्या 6 फुटापर्यंत एकमेकात गुंपलेत. इकडं तुम्ही लावल्या सरीमध्ये आणि त्याच्यानंतर गोरंबा केला. राहिल्या का 6 फूट मुळ्या? समजते तुम्हाला? कळतंय क्लिअर? पॉइंट नाही ती क्लिअर आहे, तेव्हाच मी क्लिअर केलंय. फक्त वास्तव आहे. हा ठीक आहे. पण आपण झालं काय, मी तुम्हाला एवढं शुअरली का सांगतोय, जर तुम्ही प्रॉपर बेडच जर 3 फुटाचा केला आणि मग जर लावली तर मला तुम्ही ढकलून पाडून दाखवा, मी येतो तुमच्या शेतावर. मी का शुअरली सांगतोय, कारण खूप वर्ष आता त्यात एवढं काम केलं. जर का त्याच्या मुळांचा विस्तार 9 ते 11 फुटाची मुळी एकदा विस्तारित झाली मग तुम्ही त्याला पाडू नाही शकत. आणि पडणाऱ्यांचे सुद्धा बघा, कडेच्या सरी झुकलेली पडत नाही, मधलच जाऊन पडते. असं का? कारण कडेच्या सरीला जो स्पेस मिळतो तो स्पेस त्याला पूर्ण शेवटपर्यंत कामाला येतो. मधल्यांना स्पेस मिळत नाही आणि नंतर तुमचा वरंबा नडतो. तो वरंबा त्याला त्रासदायक आहे. पडलेल्या लोकांना तुम्ही पर्सनली जाऊन प्रत्येकाला विचारा की तुम्ही बेडवर किती लोकांनी लावले. सर समजते सर? बेडवर लावलीच पाहिजे, बेडवरच लावली पाहिजे. पाहिजे. समजते काय बघा. आता जे तुम्ही प्रश्न मांडताय, जोडवळ पद्धत आली, सरीवर ही आली, कुठलीही असू द्या, की 100% जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, 100% आम्ही घसा पाडून सांगितले, ऐकले, पण तुम्ही म्हणताय पण कोरोनात, पण कोरोनात शिकलेलं काही दिसत नाही. हे की नाही? संध्याकाळी आमची 4 शेतकरी जोडवळ पद्धत दिसायला खूप सोबर दिसते. का दिसते? का दोन्ही बाजूचे घडे दोन्ही बाजूला येतात, फवारण्या सोप्या जातात. घड दोन्ही बाजूचे आल्यामुळे प्रत्येक घडावरती आपल्याला फवारणी येते. समजतंय? क्लिअर आहे? हे तुमच्या नजरेत आले, करेक्ट आहे. पण आम्ही म्हणतो की वर्षभरामध्ये 1 एकराला फ्रूट केअर करण्यासाठी 5 फवारण्या घ्यायच्या असल्या तर 5 फवारणी घेण्याचा खर्चच असतो 4,600 रुपये. किती आहे? 4,600 रुपये. आम्ही फ्रूट केअर स्वतः करतो. 40 लाख रोपांवरती आम्ही कमर्शियली 6-7 टीम लावून फ्रूट केअर केलं यावर्षी. बरं, मग किती खर्च येतो? 4,600 प्रति एकर मजुरी आहे, बरोबर. बरं, त्या 4,600 रुपये साठी पूर्ण वर्षाचं उत्पन्न दावावर लावायचं का? माझं म्हणणं क्लिअर आहे, बरोबर आहे की नाही? बरं, मान दुखते, अडचण येते, सगळं मी मान्य करतो, अमान्य करत अजिबात नाही. पण जर तुम्ही सुयोग्य व्यवस्थापन केलं, चांगलं व्यवस्थापन केलं, तर योग्य वेळेला जर वेन झाली तर एका बाजूला वेन होईल. स्प्रे करायला ही असू दे किंवा ही असू दे, फार मोठा चेंज आहे का? फक्त इकडे ब्लोअर चालतो, 2 ओळीतलं अंतर जास्त आहे, बरोबर. आता या जोडवळ पद्धतीमध्ये किती लोकांनी खोडवं यशस्वीरित्या संपन्न केलं? जे असतं की तरी खोडवेचं प्रमाण ज्यादा आहे पडण्याचं, वादळात बरं का, वादळात पडण्याचं खोडवेचं प्रमाण ज्यादा आहे लागणीपेक्षा. कम्प्लीट एकही झाड उभं राहत नाही. मग ह्या सगळ्या पद्धतीनं आपण म्हणतो की जगभरामध्ये आज फिलिपिन सारखा देश 33 ते 38 खुडवी घेतोय, इक्वेडर सारखा 28 ते 32 खुडवी घेतोय. ती लोक एक्सपोर्ट करतात खुडवी. आपण जर एक्सपोर्ट खोडवं नाही घेतलं तर मला सांगा, केळी काढून लावून करण्याचा एकूण उत्पन्नाच्या 40% खर्च आहे. मशागतीचा खर्च किती आहे? 40%. एक पीक काढायचं आणि दुसरं पीक लावायचं, 40% उत्पन्नाचा खर्च एकूण आहे का नाही आहे? आणि हा खर्च जर तुम्ही एकाच वर्षात करत असाल तर मग ते इकडे 40-42 किलोची रास घेऊन फायदा काय? समजते का बघा तुम्हाला? खोडवे घेतले पाहिजे, खोडवे नाही, निडवेपर्यंत घेतलं पाहिजे, तर ही केळी परवडतीये. जर खोडवा आमच्याकडला खोडवाच विकला जात नाही, एक्सपोर्ट तर होतच नाही, नाच्या बरोबर होतो. काही वेळा गरज वाटली, म्हणजे शॉर्टेज आलं तर खोडवा घेतला जातो, नाहीतर घेतला जात नाही. याचं कारण काय? की आपल्याकडे आता फिलिपिन्स, इक्वेडर सारखे देश 28 ते 32 ते 38 खुडवी घेतात आणि आपल्याकडे का घेतले जात नाहीत? याची कारणं बघितली तर समजणारी 2 गोष्टी आहेत की त्यांच्याकडे वर्षभरात 2च हंगाम येतात, आमच्याकडे वर्षभरात 3 हंगाम येतात आणि तिन्हीच्या तिन्ही एक्स्ट्रीम असतात. तिन्हीच्या तिन्ही काय असतात? एक्स्ट्रीम असतात. त्यामुळे आपल्याकडे केळी असू दे, पपई असू दे, ही जी वार्षिक पिकं आहेत, या वार्षिक पिकांना बहुवर्षी म्हणून तुम्ही घेऊ शकत नाही, अन्यथा त्याच्या शारीरिक जेनेटिकल मॉडिफिकेशनला सुरुवात होते. काय तयार होते? काय चालू होतं? जेनेटिकल मॉडिफिकेशन व्हायला चालू होते. म्हणजे काय होतं? मग व्हायरल इन्फेक्शन वाढतं नंतरच्या काळामध्ये. मग नंतर फळांमध्ये
लांबी येणं कमी होतं. मग नंतर फळांची उंची इतकी वाढायला चालू होते की तुम्ही कुठली मशागतीची कामं करू शकत नाही. त्यानंतर बरीचशी झोपं पुढे मागं व्हायला चालू होतात, वेनमध्ये अडचणी यायला चालू होतात. हे का होतं? कारण आपल्याकडे 3 वेगवेगळे ऋतू आहेत आणि त्यांच्याकडे काय शक्य आहे? कारण त्यांच्याकडे सरळ 2च ऋतू आहेत. समजते? त्यामुळे त्यांच्याकडे जेनेटिकल मॉडिफिकेशन रेट हा आपल्या तुलनेने फार कमी आहे, प्रचंड कमी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्टेबल एन्व्हायरमेंटचा फायदा होतो की त्यांना अनेक पिकं घेता येतात. आपल्याला ती रूढी घेता येत नाही. मी म्हटलं म्हणून सुद्धा तुम्ही 3च्या वर घेऊ शकत नाही. अन्यथा तुम्हाला 1000 700 रोपं सुद्धा कापता येत. जादा होते काय? आता मात्र संयम संपला वाटतं. नाही ना? 1000 700 रोपं सुद्धा तिसऱ्या पिकानंतर कापता येत नाही. मग 3 तरी पिकं का घ्यावी? कारण वर्षामध्ये जर बघितलं तर आपल्या केळी पिकाचा येणारा वार्षिक खर्च आणि खोडवा पिकाचा येणारा लागवडीनंतर खोडवा पिकाचा वार्षिक खर्च हा जर 1 एकराला 70 ते 90 रुपये प्रति रोप जर लागवडीला खर्च येत असेल तर तोच डायरेक्ट निघून खाली 26 ते 28 रुपये ते 32 रुपयेवरती खोडव्याचा येईल. समजते तुम्हाला? हा जो फरक आहे हा छोटा नाही आहे, हा खूप मोठा फरक आहे. दुसरी गोष्ट, लागण 10.5 ते 11 महिन्याने कटते, 10.5 महिन्यापासून 11 महिन्यात कटते, कधी कधी 10 महिन्यात कटते. तेच खोडवा तुमचा 7.5 ते 9 महिन्यात कटतो. आता इथे वेळ वाचली, इथे उत्पन्नाचा खर्च वाचला. आता एकच प्रश्न आहे, निर्यात का होत नाही, व्यापारी का नेत नाही? याचं कारण आहे की आपण जो खोडवा व्यवस्थापन करतो, ज्या पद्धतीनं खोडवा धरतो, ती पद्धत आपल्याला माहित नाही. ती पद्धत चुकीच्या पद्धतीने आपल्या देशात रुजली आहे आणि ती पद्धत चुकीच्या पद्धतीने रुजल्यामुळे आपल्याकडे येणारा खोडवा जो आहे तो दूरच्या बाजारात जात नाही, तो देठातनं तुटतो, मधीच पिकतो किंवा पिकल्यानंतर दुसऱ्या दिवशी काळा पडतो. त्यामुळे व्यापारी खोडव्याला हात लावायला बघत का? कारण आपण धरणारा खोडवा, घेणारा खोडवा हे खोडवा न घेता आपण त्याची चुकीची पद्धत घेतो. म्हणून वारंवार मी सांगितलंय की खोडवा व्यवस्थापन एकदा तुम्हाला शिकलं पाहिजे. आपण 3 बेसल डोस देतो. किती? 3 बेसल डोस. त्याचा पहिला बेसल डोस देतो हा केळी लावल्यानंतर. काका मागं म्हणत होते अगोदर टाकून घ्यायचं. अगोदर टाकायचं नाही. केळी लावण्याच्या आधी फक्त 2च गोष्टी टाकायच्या. एक एकराला साधारणतः 500 ते 700 किलो जिप्सम, दुसरं 250 किलो सुपर फॉस्फेट. ह्याच्या पलीकडे बेडमध्ये काहीही टाकायला जायचं नाही. मग त्याच्याबरोबर शेणखत काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याही शेणखतातला 50% शेणखताचा भाग वाचून ठेवा आणि मग पहिला बेसल डोस 30 दिवसाने टाका. कारण त्यानंतरच आपल्याला बेस फिडिंगची गरज आहे. तोपर्यंत आपण प्रायमरी फिडिंग देणार आहे. त्या पण मी तुम्हाला काय काय ते सांगेनच. ठीक आहे? 30 दिवसाने पहिला डोस, दुसरा साधारण 90 ते 110 दिवस आणि तिसरा बेसल डोस जो आहे तो 120 ते 140 दिवसाच्या मध्ये परिस्थितीनुसार. समजते? हे 3 बेसल डोस आपले जायला पाहिजेत. 3 बेसल डोस जाताना सुद्धा बरेच शेतकरी काय करतात, बेडवर लावली आहे तरी देखील गोल रिंगाण करून टाकतात. आता बाबा बेड आहे हो, आणि कशाला रिंगाण आकायला? मुळ्या काय अशा गोल तिथंच गोल चक्र करणार नाही आहे, त्या चारी बाजूला वाढतात. तर जेव्हा बेडवर लागवण करतो त्यावेळेला पहिला बेसल डोस जो आहे तो बेसल डोस जिथं ड्रीप आहे तुमचा आता एक्झिस्टिंग ड्रीप, समजते का? बघा, एक्झिस्टिंग ड्रीप म्हणजे साधारण रोपांपासून 30 दिवसाचं रोप असेल तर साधारण रोप एवढं असतं आणि त्या रोपापासून 6 इंचावर ड्रीप आहे तर त्या 6 इंचाच्या पण 4 इंच बाहेर खत टाकायचं आणि ते सरळ टाकायचं ह्या बाजूनं आणि ह्या बाजून. समजते? ड्रीपला पॅरलल, पण ड्रीप पासून 4 इंच बाजूला. ड्रीपच्या खाली खत टाकायचं नाही. मग द्राक्ष असू दे, डाळिंब असू दे, कुठलंही पीक असू दे. पोलन ॲग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.